ऊस दर नियंत्रण अध्यादेश 1966 नुसार 2022 पर्यंत ऊसाला दिली जाणारी जी FRP होती, पूर्वी SMP होती, त्याचं रूपांतर FRPत झालं. ती ऊस तुटल्यानंतर 14 दिवसात विना कपात एक रकमी देण्यात यावं अशी आज या देशामध्ये परंपरा होती. 2022 साली महाराष्ट्र सरकारने एक शासन निर्णय केला आणि जी बेसिक FRP आहे ती 14 दिवसाच्या आत द्यावी, 10.25 रिकव्हरीची, आणि उर्वरित जी FRP आहे ती सीझन संपल्यानंतर हिशेब करून द्यावा अशा प्रकारची दुरुस्ती केली. त्याला मुंबई उच्च न्यायालयामध्ये मी स्वतः आव्हान दिलेलं होतं आणि 17 मार्च 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती कुलकर्णी आणि न्यायमूर्ती शेटना या बेंचनं 2022चा राज्य सरकारचा शासन निर्णय रद्दबातल करून पूर्वीप्रमाणे विना कपात एक रकमी FRP देण्याचे आदेश दिला. तो आदेश दिलेला असताना राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टामध्ये त्या आदेशाला आव्हान दिलेलं आहे, परंतु 1 महिना झाला तरी सुप्रीम कोर्टात त्याची सुनावणी होत नाही, कारण त्याच्यामध्ये काही मेरिट नाही. राज्य साखर संघानं आता रडीचा डाव खेळलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयामध्ये ज्यावेळी याचिका चालू होती त्यावेळी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि साखर संघ तिघांनी संयुक्तरित्या FRPचे तुकडे करणं कसं गरजेचं आहे हे कोर्टाला पटवून सांगण्याचा प्रयत्न केला. 50 तास त्याच्यावर सुनावणी झाली, पण तरी सुद्धा साखर संघानं राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयामध्ये 14 ऑगस्टला पुन्हा एक याचिका दाखल केलेली आहे. हा रडीचा डाव आहे, कोर्टाची दिशाभूल आहे आणि या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका मी येत्या सोमवारी दाखल करणार आहे आणि राज्य साखर संघ आणि राज्य सरकारचं पितळ कोर्टासमोर उघडं पाडणार आहे. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.